हे गंधाचं असतं हे गंध असतं त्याला. या ठिकाणी स्वीकारली जातात. पंचम ज्योतिर्लिंग भगवान समोर आम्ही हेच मागणं मागितलं. या शेतकरी बांधवांना हा पाऊस पडावा, सगळं सुजलाम सफलाम व्हावं, सगळे महाराज जग सुखेत, तर महाराज असतं भगवंत प्रसन्न होईल अशा हेतूने आम्ही भगवंतावर मागणं हेच म्हणतो. सर्व शेतकरी बांधवांना महाराज आनंद व्हावा, कारण का सर्वांना आनंद झाला तर भगवंताचं भजन होईल, ज्ञानोबारायाचं भजन होईल, वैद्यनाथाचं भजन होईल. म्हणून या श्रावण मासामध्ये आम्ही महारुद्र संस्थांमध्ये निघतो. दर 15 दिवसाला आमची मेरू प्रदक्षिणा दिंडी असते. येणेप्रमाणे आम्ही भगवंताला मागणं मागतो की सुजलाम सफलाम सर हे विश्वची माझे घराईशी मती जयाची शिर किंबहुना एरजार चिरा पडे, म्हणून हे संपूर्ण विश्व कल्याणकारी व्हावं भगवान म्हणून वैद्यनाथ बाबांना सर्वांना सुखी ठेवा या येणेप्रमाणे आम्ही मागणं मागतो. लातूरून आलो महाराज. आम्ही दरवर्षी श्रावण महिन्यात दुसऱ्या सोमवारी येतो. शेतकऱ्याचा अनुभव पाऊस पडतो, श्रावण महिन्याची वारी केल्यास सुख समाधान मिळतं. त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी नेम आमचा 16 वर्षी झालं चालू आहे दिंडी. 150-200 लोक असतात, संघ 4 टेम्पो आहेत. भजन कीर्तन चालू आहे. रात्री वाडूळ भजन केलं असं आमचं नेहमीप्रमाणे चालतं. दरवर्षी नियमानं येतोच. काय मागणी केली देवाला? फक्त पाऊस पडू दे म्हणलं, दुसरी काही मागणी केली नाही. आम्हाला शेतकऱ्याला सुखी ठेवू, आमच्या शेताला भाव चांगला मिळू दे, माल चांगला पिकू दे, हीच मागणी केली देवाला. आज श्रावणातील दुसरा श्रावण सोमवार आहे.
आणि तसंच प्रभू वैद्यनाथाला दर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक श्रावण सोमवारी वेगवेगळी शिवमूठ वाहिली जाते. जसं प्रथम श्रावण सोमवारी तांदळाची शिवमूठ होती, तसंच ह्या दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची शिवमूठ आहे. आणि त्याचबरोबर आज एकादशी आल्यामुळं जे पण आपण देवाला शिवमूठ वाहता त्याचबरोबर बेलाचं पान आणि तुळशीपत्रसुद्धा वाहतात. त्यामुळं शरीरातील रोग व्याधी सर्व निवारण होते आणि वैद्यनाथांचं सहपरिवाराला एक आरोग्य कवच प्रदान करतात. प्रदक्षिणा मानली जाते, काय महत्व आहे प्रदक्षिणा? मेरुगिरी पर्वत ही पूर्वापार चलत आलेली प्रथा आहे. वैद्यनाथ प्रभूंचं दर्शन केल्यानंतर मेरू पर्वताला प्रदक्षिणा घातली जाते आणि मनोवांछित इच्छित कामना पूर्तीसाठी आणि निरोगी शरीरासाठी मेरुगिरी पर्वताची प्रदक्षिणा पूर्वापार महिला मंडळ सगळे करत आलेले आहेत. भाविकांना काय भाविकांनी सगळ्यांना श्रावण महिन्यामध्ये प्रभू वैद्यनाथांचं दर्शन घ्यावं आणि सगळ्या परिवारांना निरोगी वैद्यनाथाचं एक आरोग्य कवच लाभेल अशीच मी प्रार्थना करतो सगळ्या भाविक भक्तांना की दर्शन घ्या आणि आपल्या परिवाराला निरोगी राहण्याच्या करता वैद्यनाथाच्या चरणी तुम्ही साष्टांग नमस्कार करा आणि प्रार्थना करा. नाव सांगा. पंडित शशिकांत सतीश शास्त्री. बसले असतील ते. आम्ही दरवर्षी श्रावण महिन्यात दुसऱ्या सोमवारी येतो तिथं. असं आम्हाला वाटतंय की कधी जावं आणि महादेवाला भेटावं आणि महादेव असा प्रसन्न होतो की बोललेली गोष्ट खरीच होती. मला असं वाटतं की असा काटा अंगाला येतो. महादेव वाटतं की असं धरावं पण त्याला सोडून इतकं छान वाटतंय. आणि महादेवाला अशीच मी मागणी करेन की माझे पाय आणि माझे शरीर चांगली ठेव आणि मला तुझ्या दर्शनाला असं दरवर्षी येऊ दे, हीच महादेवाला माझी विनंती. कुठून आलात? आम्ही लातूरवरनं चालत येतो. आम्ही 3 दिवस चालत येतो. आमच्या सोबत टेम्पो असतात. आमच्या जेवणाची पण व्यवस्था भरपूर चांगली आहे. हा, इथं पण आल्यावर आम्हाला सगळी सोय राहण्याची ही चांगली करतात तिथले पण लोक. काय मागणी केली? आम्ही देवाला हीच मागणी केलो की काय आमची वारी अशी सतत चांगली चालू ठेव
आणि आम्ही तुझ्या दर्शनाला असे येवं आणि तू आमचे माणसं सुखी ठेवावे आमच्या वारीतले ही